नमस्कार मंडळी. स्टार प्रवाहावरील घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या पुढील येणाऱ्या भागामध्ये आपण बघणार आहोत की सुमित्रा ही सारंगच्या झालेल्या घटनेमुळे अतिशय दुःखी असते. त्यावेळेस त्या ठिकाणी तिची समजूत घालण्यासाठी जानकी ही तिच्याजवळ येते. तेव्हा सुमित्रा ही जानकीवर खूप ओरडते आणि बोलते, तूच घरातील सर्वांना सांगितलेस ना, मला तुझं तोंड देखील पाहायचं नाही, असं बोलून ती तिला धक्का मारते. आणि तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला बोलते, ऐश्वर्या, तू मात्र स्वतःची काळजी घे, कारण तू आता एकटी नाहीस, तर तुझ्या पोटामध्ये सारंगचं देखील अंश वाढत आहे. आणि तेव्हा जानकीला मात्र ऐश्वर्याचा अतिशय राग येतो आणि तेव्हा जानकी मात्र अतिशय दुःख होते. त्यानंतर आपण पाहतो जानकी ही सुमित्रा, अवंतिका, ऋषिकेश सर्वांना बोलते, आता बस झालं, मी आता आईना सर्व काही सांगणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही सर्वांनी माझी साथ द्यायची आहे. त्यावेळेस ऋषिकेश बोलतो, कसं शक्य आहे हे? आईला जर बरे व्हायचे असेल तर सारंगने तिच्या समोर जाणं खूप गरजेचं आहे, परंतु सारंग तिच्या समोर जाऊ शकत नाही, हे शक्य होणार नाही. तर तिकडे आपण पाहतो ऐश्वर्या ही बाहेर जात असते. तेव्हा तिच्यावर कोणीतरी अंधारामध्ये हल्ला करते व तिचं तोंड दाबून तिला बेशुद्ध करून एका कारमध्ये लॉक करून ठेवते. आणि ज्यावेळेस ऐश्वर्या शुद्धीवर येते तेव्हा ती खूप आरडाओरडा करते, परंतु तिचा आवाज कारच्या बाहेर जात नाही, तिला देखील बाहेर येता येत नाही. तर आता पुढे येणाऱ्या भागामध्ये जानकी सुमित्राला सारंगच्या मूर्तीचे नाटक सांगणार का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. अशाच मालिकांच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.